बसव ओम नमः शिवाय बसव ओम नमः शिवाय बसव ओम नमः शिवाय बसव ओम नमः शिवाय ओम श्री षड्गुणैश्वर्य संपत्करमनुಳ್ಳ अकार उकार मकार नाद बिंदु घोष शांत अतिशांत अष्टाक्षर प्रणव स्वरूपा बकार मूलद भवहर गुरु सकार वे सकल चैतन्यात्मक लिंगವಾಗಿ उत्पत्ति स्थिति गति लयंಗಳಿಗೆ ಆಲಯವಾದ वकारवे सकल वचिसुव महानुभाव मूर्ति जंगम इंति गुरु लिंग जंगमद ऐक्य स्वरूप बसव बसव बसवा बसव मंगलकारी बसव बहुदुःखहारी बसव शुभदायका प्रसाद मूर्ति मण ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः 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 आता मी आपल्या हा इष्टलिंग योगासाठी महात्मा बसवेश्वरांबरोबर असलेले 1,96,000 शरण 770 अमरगण आणि 1200 षटस्थल ब्रह्मी 16 शिवयोगी सकल शरण संत जे त्या काळामध्ये सहभागी झाले ते सर्वांनी हा इष्टलिंगाचा अभिव्यक्तीसाठी आणि आमच्यासाठी देण्यासाठी त्यांचं कॉन्ट्रिब्यूशन राहिलेलं आहे। त्याच्यामुळे मी त्यांच्या स्मरणार्थ काहींचं शरणांचं मी नामोच्चार करतो। इकडे आपण बसव ओम नमः शिवाय म्हणायचं। आधी सर्वात पहिले आज तुमचे जे दीक्षा गुरु आहेत त्यांचं नाव मनामध्ये स्मरण करायचं। मी नाव घेतो। सद्गुरु चन्न बसवेशाय नमः योमकाई योगी अल्लम प्रभुवे नमः वीर वैरागिणी अक्क महादेवीये नमः योग योगाधीश्वरी नीलांबिकाय नमः चिन्मय ज्ञानी चन्न बसवेशाय नमः कन्नलगे शिवयोगी सिद्धरामाय नमः शरण धर्म रक्षिणी अक्क नागलांबिकाय नमः 770 ಅಮರಗಣಗಳಿಗೆ ಲಕ್ಷದ ಮೇಲೆ 96,000 ಜಂಗಮರಿಗೆ 1,200 ಶತಸ್ಥಲ ಬ್ರಹ್ಮಿಗಳಿಗೆ 16 ಶಿವಯೋಗಿಗಳಿಗೆ ಮಲ್ಕಂಬಾ ದೇವಿಗೆ दानम्मा देविगे सकल शरण संतरिगे बसव ओम नमः शिवाय बसव ओम नमः शिवाय बसव ओम नमः शिवाय आज हे अत्यंत पवित्र स्थान आहे। हा पवित्र स्थळावर आपण इष्टलिंग पूजा योग करीत आहोत। हा अद्भुत योग आहे। हा पूजाही आहे आणि योगही आहे। दुसरे सगळे काही योग तरी असतील किंवा पूजा तरी असतील, परंतु हा दोन्ही आहे। म्हणून तुमच्या जीवनामध्ये याच्यामुळे जे परिवर्तन येणार आहे तो चिरंतन राहणार आहे। आजपर्यंत आपण जे होता यानंतर तुमच्यामध्ये परिवर्तन येईल आणि त्या परिवर्तन आपण मनापासून स्वीकार करावा। म्हणून आजच्या मनापासून मनाच्या तळापासून तुम्ही प्रार्थना करायची, इष्टलिंग योग करायचं।
बसव ओम नमः शिवाय. हा निरंजन मंत्र आहे बसव ओम नमः शिवाय. हे दोन मंत्र मिळून झालेले आहेत. अल्लमप्रभू म्हणतात ब एंबल्ली अन्न भववारी तू स एंबल्ली सर्वज्ञ नादे व एंबल्ली वची सोडे विश्व ಚೈತನ್ಯನಾತ್ಮಕ ನಾದೆ. ಇಂತಿ ಬಸವಾಕ್ಷರ ತ್ರಯವನ್ನ ಸರ್ವಾಂಗದೊಳು ತೊಳಗಿ ಬೆಳಗುವ ಭೇದವನ್ನರಿದು ಆನು ನೀನು ಅನ್ನುತ್ತಿರುವಯ್ಯ ಬಸವ ಬಸವ बसवा. म्हणजे हा अल्लमप्रभू जे आहेत ते साक्षात परमात्म्याला म्हणतात की मी बसवा म्हणतो आणि तूही बसवाचा मंत्र उच्चार कर. म्हणजे अल्लमप्रभूंनी जे आपल्या जीवनामध्ये जे साधना केली त्याच्यासाठी जे मंत्र वापरलेलं आहे ते बसवा आहे. अल्लमप्रभू केवलच नव्हे तर त्या काळातल्या 12व्या शतकामध्ये संपूर्ण कल्याण आणि चालुक्य राज्यामध्ये एकच मंत्र चालायचा बसवा बसवा बसवा. जन्माला आलं की बसवा आणि शेवटचा श्वास घेत असताना बसवा. हा सुखदायक आहे, मुक्तिदायक आहे, सर्व आहे ह्याच्यामध्ये. अल्लमप्रभूंचा बसवा हे नामस्मरण हे मंत्र आम्ही बसवामध्ये घेतोय. आणि खरं सांगायचं झालं तर बसवा आणि ओंकार प्रणवामध्ये काही भेद नाही, उलट त्याच्यापेक्षा प्रभावी. ओमकार जे आहे, ओम जे आहे ह्याला आपण प्रणव म्हणतो. हा प्रणव मंत्र ह्याला उच्चार करता येत नाही म्हणून अजपेय ह्याचं नाव आहे. ओंकाराचं नाव अजपेय आहे. म्हणजे जप करता येत नाही असलं ओंकार आहे तो. म्हणजे काय होतंय आपलं संपूर्ण स्वरूप परिवर्तन होतो. प्रत्येक कोशामध्ये ते ओंकाराचे व्हायब्रेशन्स तिथे दडतात. मग तुमच्या शरीरामध्ये परिवर्तन होतो. कारण ओंकार जो शब्द आहे तो ब्रह्मांडाच्या उत्पत्तीच्या काळात निघालेली आहे. बिग बँग जे म्हणतो आम्ही आधुनिक. म्हणून ओंकार अजपेय आहे. म्हणून त्याचं जपेय स्वरूप शरणाने काढलं. म्हणजे जप करता आलं पाहिजे म्हणून अल्लमप्रभूंनी हे सांगितलं. मी तुम्हाला सांगतो ओंकारामध्ये काय आहे, अ उ म हा 3 मिळून ओम झालेला आहे. ह्याच्यात हे 12 बीजाक्षर आहेत. हे ब्रह्मांडामध्ये 50 अक्षरापैकी 12 जे आहेत ते बीजाक्षर आहेत. त्यांना बीजाक्षर कसे ते म्हणतो, त्या अक्षराच्या उच्चाराने आपल्या अंतरंगामधले जे मूळ चक्र वगैरे आहेत ते त्या बीजाक्षराहून निघणारे जे वेव्ज असतात ते त्याला पोचलं तर त्याच्यामध्ये जागृती असतो. ते मूल उच्चार आहेत ते ओंकाराबरोबर आलेले. मग त्या 12 बीजाक्षरापैकी बसवा ही बीजाक्षर आणि ओंकारामध्ये अ उ म्हणालो. हा बीजाक्षर 2 प्रकाराचे आहेत. काही हत बीजाक्षर आहेत, काही अनाहत बीजाक्षर आहेत. म्हणजे हा घर्षण झाल्यामुळे येणारे बीजाक्षर आहेत, घर्षण न झालेलं. अ जे आहे अनाहत आहे. कुठेही काही लागत नाही बघा ओंकारामधलं. उ थोडं जवळ येतोय. म हत आहे. आता आपण बसवा बघूया. म्हणजे ह्याच्यात ओंकारामध्ये 2 अनाहत अक्षर झाले, 1 हत अक्षर झाले. आणि बसवामध्ये बघा ब हत आहे, ब स अनाहत आहे, व अनाहत आहे. म्हणजे बसवामध्ये देखील 1 हत अक्षर आहे, 2 अनाहत अक्षर आहे. म्हणजे हा दोन्ही ओंकारामध्ये आणि बसवामध्ये 1 हत अक्षर आणि 2 अनाहत अक्षर आहे. कर्णहासिकेमध्ये शरण सांगतात, चन्नबसवेश्वरांचं कर्णहासिक आहे. त्याच्यामध्ये ओंकारामधला अ ला आधार ब आहे ह्या काळामध्ये 12व्या शतकात. उ ला आधार स आहे, म ला आधार व आहे. म्हणून ओम आणि बसवा हे परिपूर्ण हा ओंकाराचं आहे. म्हणजे शरणांचा ओंकार हे आहे आणि हे जपे आहे, तुम्ही जप करू शकता. म्हणून अल्लमप्रभूंनी बसवा वापरला. आणि ओम नमः शिवाय हे षडाक्षर मंत्र आहे. बसवेश्वरांनी हे मंत्र वापरले आपल्या पूजेसाठी वगैरे. यांना ಮನದಲ್ಲಿ ಮತ್ತೊಂದು ಅರಿಯನಯ್ಯ ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ ಎನ್ನುತ್ತಿದ್ದೇನಯ್ಯ ಇದೇ ನನಗೆ ಮಂತ್ರ ಇದೇ ನನಗೆ ಜಪತಪ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ म्हणतात. म्हणून हा बसव ओम नमः शिवाय मध्ये 3 अक्षर बसवाचे आहेत, 6 अक्षर ओम नमः शिवायचे.
हे दोन्ही मिळून 9 अक्षरी एक निरंजन मंत्र होतोय आणि दोन्ही शरणांनी वापरलेले. ओंकारापेक्षा बसव जास्त वापरलेलं, ते जास्त प्रभावी आहे, ते जपय आहे, जप करण्यासारखं आहे. म्हणून हे दोन्ही मंत्र जेव्हा मिळून म्हणतो तो 9 अक्षरांचा 9 बीजाक्षरांचा उच्चार होतो. हे 9 बीजाक्षरांचा उच्चार होणं ह्याच्यासाठी आवश्यक आहे. आपल्या अंतरंगामध्ये जे चक्र आहेत ते 9 चक्र आहेत आणि काही शरणांनी 10 चक्र सांगितलेलं आहे, पण 9 चक्र आपल्या अंतरंगामध्ये आहेत. प्रत्येक चक्राला एक एक बीजाक्षर स्पर्श केला तर तो चक्र जागृत होतो. म्हणून तुम्ही बसवा ओम नमः शिवाय जेव्हा उच्चार कराल तुमचे 9चे 9 चक्र जागृतीला सुरुवात होतील आणि एक काळ हा प्रॅक्टिस करता करता एक काळ असा येईल की संपूर्ण तुमच्या अंतरंगातले 9 ते 9 चक्र जागृत होतील. हा चक्र म्हणजे सामान्य नाही. तुमच्या अंतरंगातलं तुमचा जो मन आहे, तुमचा जो माइंड आहे, तुमचा जो कॉन्शियसनेस आहे, ज्याला प्रज्ञा म्हणतो, तो अंतरंगातल्या प्रज्ञाला, आपल्या अंतरंगातल्या प्रज्ञाला हा ब्रह्मांड व्याप्त प्रज्ञेला जोडण्याची खिडक्या आहेत, ते दार आहेत ते. मग ते उघडत गेले तर तुमच्या शरीरामध्ये जो कन्फाइंड प्रज्ञा आहे तो विश्वप्रज्ञा होतो. म्हणून एकाचं विशालता झालं तर कितीतरी मोठे काम होतात. तर ब्रह्मांड व्याप्त प्रज्ञेबरोबर तुम्ही जोडून घेतलात तर तुमचं स्वरूप काय राहणार आहे? विश्वमानव स्वरूप राहणार आहे. सर्व शरण संत होणार आहात तुम्ही. आणि आपण जे इच्छाल ते तुमची जी इच्छा जे काही असेल तो इच्छा पूर्ती करून देण्याची जबाबदारी अखिल ब्रह्मांडावर होतो. म्हणून एक मोठा शरण एक शब्द सांगतो तर त्याचं पालन होतं. मोठे मोठे भव्य मंदिर बांधलं जातात, मठ बांधलं जातात, काय करा म्हणजे ते होतं. ह्याच्यासाठी की ते ब्रह्मांड व्याप्त असल्यामुळे त्याच्याशी आम्ही जोडून घेतलं तर जिथे जिथे तुमचं विचार जाईल तिथे तिथे त्याचे कार्य सिद्ध होत जाईल. त्याच्यामुळे हे 9 बीजाक्षर असलेला मंत्र बसव ओम नमः शिवाय तुम्ही साधं सकाळी उठल्यावर दिवसातून एकदा तरी तुम्ही म्हणाला तर हे बीजाक्षर कसे असतात, हे मंत्र कसं आहे, ते एक मोठा भणीम कडबा असते बघा, त्याच्यामध्ये एक हे घाला, अग्नीचं थोडंसं लावा, तुम्ही पूर्ण हा जळून पेटून घेऊन प्रकाशमय होऊन जातो. तसा बसवा ओम नमः शिवाय तुम्ही उच्चार केलात तर तुमच्या अंतरंगामध्ये जे जे आहे ते सगळं पेटून सगळे चक्र जागृत व्हायला सुरुवात होतं. म्हणून हा अद्भुत मंत्र आहे. प्रयोग करून तुम्ही पहा. हा निरंजन मंत्र प्रयोग करून आपण अनेक मंत्र आपण उच्चारला असाल आतापर्यंत. त्याच्यामध्ये मी नाव घेत नाही, तुम्हाला माहिती आहे जगप्रसिद्ध मंत्र आहेत. तसं 70,000हून अधिक मंत्राचं उच्चारण लोक करत असतात विविध तऱ्हेने. पण हा एक तुम्ही 6 महिनेभर ह्याचा प्रयोग करून 180 डेज प्रयोग करून तुम्ही पहा बसव ओम नमः शिवाय मंत्र. आणि न इच्छा धारण करता तुम्ही प्रयोग केला तर रिझल्ट फार चांगलं येतं. म्हणजे तुम्हाला जे काही चांगलं व्हावा हा विश्वामध्ये तो होत जातोय बसव ओम नमः शिवाय मंत्र उच्चाराने. परंतु इच्छा जरी असला तर तो इच्छा पकडून मग करा. मग तो तुम्ही बघा 180 दिवसामध्ये काही ना काही सिद्धीला गेलं की नाही हे तुम्ही प्रयोग करून पहा. म्हणून हे मंत्राचा अद्भुतता जे आहे हा फार आहे. हे शरणाने शोधलेले मंत्र जे आहे प्रयोग करून 1,96,000 शरण 1200 षटस्थल ब्रह्मी एवढे सगळे मिळून 16 शिवयोगी 1,96,000 ते सर्व मिळून प्रयोग करून हे आपल्या समोर ठेवलेले आहे. म्हणून दुसरे जे आहे एखादा गुफेमध्ये बसून किंवा कुठेतरी बसून ते प्रयोग करून आपल्याला आपल्या समोर ठेवलेले आहे. हे असं नाही आहे. हे सामूहिकरित्या बसवकल्याणमध्ये एका काळामध्ये 12व्या शतकात हे सर्वांनी प्रयोग करून मग ते त्या काळात गेलं तरी त्यांच्याकडून जे साहित्य निर्माण झालेले आहे दर्शन साहित्यापेक्षा श्रेष्ठ साहित्य आहे, वचन साहित्य निर्माण झालेले हे सगळं हा मंत्राचा उच्चार आणि इष्टलिंग योग करून आहे. म्हणून आपण सर्वांनी हे मंत्र तुम्ही उच्चार प्रयोग करून पहा. तुम्हाला 6 महिन्यामध्ये काही चांगलं त्याच्यातून काही नाही असंच आहे असं वाटलं तर तुम्ही जे तुमचं मंत्र असेल ते तुम्ही करा. परंतु हा 6 महिने हे मंत्र उच्चार करा. ते कसं एकदा मंत्र उच्चार करायला तर कमीत कमी 3 वेळाच करायचं. बसव ओम नमः शिवाय तुम्ही ऐकताय मी जे सांगतोय 3 वेळाच करायचं. हा त्रिगुणात्मक जग आहे. देह सुद्धा 3 आहेत, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि भावनिक शरीर आहे किंवा कारणिक शरीर. हा सगळं अ उ म
हाही तीन आहे, भूतकाळ वर्तमान भविष्यकाळ हाही तीन आहे. हा सगळा त्रिकालात्मक जग असल्यामुळे जेव्हा जेव्हा ते उच्चार होईल तेव्हा तेव्हा 3 वेळा केलं तर फार उत्तम रिझल्ट येतील. मी काल इष्टलिंग योगाचं बरेचसं विज्ञान तुम्हाला सांगितलेलं. आज आपण प्रयोग करून घेऊया. एवढं तल्लीन होऊन तुम्ही इष्टलिंग करा. हा 3 शरीर आहेत आपले. लिंगाचं स्वरूप तुम्ही पहा. लिंगामध्ये कसं लिहितो आम्ही लिंग? ली बिंदू देता मराठीमध्ये, मग पुढे ग लिहितं. चन्नबसवेश्वरांचं वचन आहे, लिकारवे शून्य. लिंगामधलं ली जे आहे ते शून्य दर्शवतो तुम्हाला. मग बिंदुवे लिहिले, ते लीला किंवा प्रेम किंवा निर्माण करण्याची क्षमता हा जगाचा ब्रह्मांडाचा ते दाखवतं. मग गकारवे चित्तू. मग ते निर्माण झाल्यावर त्याच्यामध्ये जे चित्तू येतोय तो चित्त आहे आपल्या. ते चित्त आपण 5 प्रकारचे चित्त असतात, परंतु आपण साधारणतः चांगलं चित्तच आपल्या मनामध्ये धरत राहावा. मग हा लिकारवे शून्य, बिंदुवे लिहिले आणि गकारवे चित्तू. शून्य, लीला आणि चित्त. हा ब्रह्मांडामध्ये तुम्हाला दुसरं काय दिसणार आहे? ह्या 3च मिळून हे सर्वांचं उत्पत्ती झालेली. आणि दुसरं एक गोष्ट लक्षात ठेवायचं, प्रत्येक स्वरूपाचे 2 अंग असतात. उदाहरणार्थ साखर घ्या. तुम्हाला साखराचं ज्ञान आहे, साखर दिसतो, परंतु त्याचं ओळख कशासाठी आहे? गोड आहे. हा एक दृश्य ब्रह्मांड आहे आणि त्याच वस्तूच्या अदृश्य ब्रह्मांड आहे. 2 गोष्टी. हा सर्वांनी जे महत्त्व देतात, हे मूर्तीपूजक असो इतर कोणी असो, ते दृश्य ब्रह्मांडाला महत्त्व देतात. आता साखर जरी असला त्याचं वर्णन तुम्ही कितीही करा पण तुम्हाला गोडवी येणार नाही. आम्ही साखर कशासाठी खातो? तो गोड वाटतंय म्हणून खातो. साखर दिसणारे साखराची जे वर्णन आहे तो ज्ञान आहे आणि त्याचं ज्याच्या गुणामुळे आम्ही खातोय तो भक्ती आहे. म्हणून मी ज्ञानी आहे, फक्त ज्ञान करतो, ते पोकळ आहे. जो ज्ञान क्रियारूपात येत नाही तो पोकळ ज्ञान आहे. उलट पोकळ राहणं चांगलं आहे, परंतु तो तसलं ज्ञान घेऊन पोकळ होणं म्हणजे भ्रमिष्ठ होणं आहे. मग त्याच्याबरोबर हा साखर खाल्ल्याने मला गोड लागतो, हा जो भावना तुमच्यामध्ये येते तो भक्ती आहे. म्हणून आज तुम्ही इष्टलिंगाचं स्वरूप जे काही पाहत असाल, पण त्याच्या मागे जो आहे अखंड ब्रह्मांड व्याप्त नित्य निरंजन परम ज्योती स्वरूप परमात्मा आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि ज्योती स्वरूप परमात्मा असल्या कारणाने प्रकाशमय म्हणजे ज्ञान आणि कॉन्शियस रूपाचं जगत आहे. हा ब्रह्मांडामध्ये दुसरं काहीच नाही. हा विश्वाचा कॉन्शियसनेसच आहे, तोच सर्व वस्तू झालेला आहे. म्हणून त्याचंच एक प्रकार विश्वाचं कॉन्शियसनेस आपल्या अंतरंगामध्येही आहे. म्हणून सर्वांच्या अंतरंगामध्ये एकच कॉन्शियस असल्यामुळे आम्ही सर्वच समान आहोत आणि सर्वच आम्ही तेवढंच कॅपेबल आहोत जेवढं की ब्रह्मांड व्याप्त परमात्माची कॅपॅसिटी आहे. म्हणून एक माणसाचा अंतरंगामधला तुमचं जागृत होत गेली, अंतरंगामधलं कॉन्शियसनेस पारमार्थिक कॉन्शियसनेस जागृत होत गेली, सतसत विवेक बुद्धी जागृत होत गेली, तसे तुम्ही पॉवरफुल होत जाणार आणि आपणच अंतिम क्षण एक असं येईल, आपणच सर्व काही होतो. आता इष्टलिंग योगामध्ये करत असताना अलंब प्रभूचं एक वचन आहे, लय अद्भुत वचन आहे. इष्टलिंगದಲ್ಲಿ ವಿಶ್ವಾಸ ಬಲಿದರೆ ಆಯತಲಿಂಗ. हा वचन आहे. इष्टलिंगದಲ್ಲಿ ವಿಶ್ವಾಸ ಬಲಿದರೆ ಆಯತಲಿಂಗ. ಆ ಇಷ್ಟಲಿಂಗದಲ್ಲಿ ಭಾವ ಮನೋವೇದ್ಯವಾದಲ್ಲಿ ಸ್ವಾಯತಲಿಂಗ. ಆ ಇಷ್ಟಲಿಂಗದಲ್ಲಿ ಭಾವ ಮನೋವೇದ್ಯವಾದ ಸುಖವು ಭಿನ್ನವಾಗಿ ತೋರದೆ ಅನುಪಮ ಪರಿಣಾಮ ಭರಿತವಾದಲ್ಲಿ ಸನ್ನಿಹಿತಲಿಂಗ. ಇಂತಿ ಇಷ್ಟ ಪ್ರಾಣ ಭಾವಲಿಂಗಗಳೆಂಬ ಲಿಂಗತ್ರಯಗಳು ಅಂಗತ್ರಯಗಳ ಮೇಲೆ ಆಯತ ಸ್ವಾಯತ ಸನ್ನಿಹಿತವಾದ ಶರಣನಂಗದ ಪಂಚ ಮಹಾಭೂತಗಳಳಿದು ಜೀವಭಾವ ಮೆರೆದು परमात्मनेनिसिದಲ್ಲಿ षडंग योगवागुವುದು असं म्हणतात. ह्याचा अर्थ जर काढला तर इष्टलिंगामध्ये आपण हातात जे इष्टलिंग घेतलेले आता घेणार आहोत त्याच्यामध्ये विश्वास जर ठेवून आरंभ केला तर ह्याच सिटिंगमध्ये तुम्ही
शेवटी तुमचं पंचमहाभूताचं जो भावना आहे ते सगळं निघून जाऊन तुम्ही शेवटी एकच एक होता, साक्षात परमात्मा स्वरूपी होता. म्हणून हा अल्लाहप्रभूंचा वचनाचा अर्थ आहे. तर तुम्ही ह्या सिटिंगमध्ये साधं नश्वर माणसापासून अनश्वर परमात्मापर्यंत जाण्याची प्रक्रिया ह्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे हा सर्वश्रेष्ठ आहे. आणि तुम्ही करत असताना बसवेश्वर सांगतात, हे काय करतं तुमच्यामध्ये, म्हणजे जिव्य गुरु, कंगळलिंग, नासिक आचार, ಹಸ್ತಜಂಗಮ, ಶ್ರೋತ್ರ ಪ್ರಸಾದ ಇಂತಿ ಪಂಚಾಚಾರ್ಯ ಸಂಜ್ಞೆಗಳನ್ನು ಯೋಗ ಸಂಜ್ಞೆಗಳಾಗಿ ಶುದ್ಧ ಸಿದ್ಧ ಪರಿಶುದ್ಧ ಯೋಜ್ಞ संज्ञेಗಳಾಗಿ ನೀ करुणिಸಿದರಾಯಿತು ಕೂಡಲ संगम देव म्हणतात. म्हणजे हे करत असताना तुमचे जीवा जो आहे तो गुरु होईल, तुम्हाला ते उपदेश देईल आणि सदसद उपदेश देईल. आणि तुमचं जीवे गुरु कंगळुलिंग म्हणजे सगळं शिवरूप दिसायला सुरुवात होईल तुम्हाला. नासिक आचार, तुमचं घ्राण शक्ती जे आहे आचार सदाचार रूपात परिवर्तन होईल. आणि हा श्रोत प्रसाद होईल, म्हणजे तुम्ही जे जे काही शब्द ऐकाल ते प्रसाद रूपी तुमच्या अंतरंगामध्ये जातील. म्हणून हा योग करत असताना तुमचे बाह्यकरण जे आहेत, बाह्य इंद्रिय जे आहेत ते अंतर्मुख होऊन तुम्हाला ते गुरुचे स्वरूप होतील, तुम्हाला प्रसादाचे स्वरूप होतील, तुम्हाला हस्तजंगम होतील, म्हणजे क्रियास्वरूपी ज्ञानस्वरूप होईल. म्हणून हा योग करत असताना अत्यंत कॉन्सन्ट्रेटेडनी करा. आणि हा ब्रह्मांड व्याप्त कॉन्शियसनेस सर्व व्याप्ती आहे. आमचे साधारण 3 शरीर आहेत, तुम्ही बघा. एक स्थूल शरीर आहे, त्याच्या आत गेल्यावर प्राणिक शरीर आहे, सूक्ष्म शरीर ज्याला म्हणतो. मग त्याच्या आत जे सगळं चालवणारा जो आहे ते भावनिक शरीर आहे. म्हणजे स्थूल शरीर हे सगळं होल्डिंग स्पेस आहे असं समजा. सूक्ष्म शरीर त्याच्यामध्ये क्रिया करणारी आहे. तुमचा हार्टबीट होतो, तुमचे किडनी काम करतात, तुमचे सगळं रेस्पिरेशनमधून श्वास घेता तुम्ही, हे सगळं क्रियात्मक शरीर आहे तुमच्यामध्ये. क्रियात्मक पॉवर ह्याच्यामध्ये असलं तरी आता हा हात आहे, हातामध्ये सर्व शक्ती आहे, परंतु आता हा हाताला तू मार म्हटल्याशिवाय ते उठणार नाही, सगळं शक्ती असून. म्हणून हा जो मार म्हणणारा जो आहे तो भावनिक शरीर आहे किंवा त्याला कारणिक शरीर म्हणतो. असे आपल्यामध्ये 3 शरीर आहे. आत्ता सांगितलं लिंग सर्व व्याप्त असल्यामुळे हे 3ही शरीर व्याप्त आहे. स्थूल शरीरात लिंग आहे, सूक्ष्म शरीरात लिंग आहे आणि भावनिक शरीरात किंवा कारणिक शरीरात लिंग आहे. म्हणून हा 3ही लिंग, 3ही शरीर लिंगमय आहेत, सर्वांग लिंग झालेले आहोत आम्ही. परंतु शरणांनी सांगितलेलं आहे हे हा स्थूल शरीरासाठी हा इष्टलिंग आम्ही धारण केलेली आहे. हा इष्टलिंगच तुमच्या भाव मनोवेद्यवादाने तुमच्या मनामध्ये जेव्हा उतरेल, तुमच्या ज्ञानाला जेव्हा येईल, भावनेत जेव्हा येईल, तेव्हा हा प्राणलिंग होतो आज. मग ते तुमच्या पूर्ण अंतरंगामध्ये तुम्ही आणि ते भिन्न नाही झालं तर ते तुमचं भावलिंग होईल. म्हणून हा 3ही लिंगाचं एका काळामध्ये पूजा करावा. शिवयोगी सिद्धरामेश्वरांचं वचन आहे की 3 वेळास पूजा करावी, त्रिलिंग पूजा करावी, त्रिकाल पूजा करावी, त्रिलिंग पूजा करावी. तो जास्त होतोय, पण म्हणून चन्नबसवेश्वरांनी त्याच्यात कन्सेशन दिलेलं आहे. म्हणजे 3 वेळास केला तर सर्वोत्तम आहे, 2 वेळा केलं तर मध्यम आहे आणि 1 वेळा केलं तर साधारण आहे. कमीत कमी सर्व माणसांनी 1 वेळा तरी त्रिलिंग पूजा करून घेतलं पाहिजे. जर 3 लिंगाचं पूजा 1 वेळा जर नाही जमलं, वेळेचा अभावी, तुम्ही पाहाल आता त्रिलिंग पूजा कसं करायचं, अभाव असलं तर कमीत कमी 1 तरी करावं, इष्टलिंग पूजा करावी. आणि ह्या 3ही लिंग पूजा जे आहे, एक जे इष्टलिंग पूजा जर केला तर तुमचं देह सदृढ होतो. काल वैज्ञानिक लाभ सांगितलेलं आहे, ते सगळं आयुष्य वाढतो, तुमचं सगळं मन शांत असते, झोप व्यवस्थित येतं, ते काल सांगितलेलं आहे संध्याकाळी. ते तर देह सदृढ होऊन हा देह सगळं धारण केलेली आहे. मग देह सदृढ राहिलं तर अंतरंगामधलं मन सदृढ राहील, मन सदृढ राहील तर भावना चांगले राहतील. म्हणून हा इष्टलिंग पूजा केलं तर तुमचं देह जास्तीत जास्त, सगळे काही गुण आहेत त्याच्यामध्ये, परंतु जास्त करून इष्टलिंग पूजा तुमचं देह सदृढ करेल आणि प्राणलिंग पूजा तुमचं मन सदृढ करेल आणि भावलिंग पूजा तुमचं आध्यात्मिक बळ वाढवेल, स्पिरिच्युअल पॉवर वाढवेल. म्हणून
परमात्माला प्रत्यक्ष करून घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये वाढवेल. म्हणजे हे 3 अंग आहेत माणसाच्या जीवनाचे. एक त्याचं दैहिक शरीर, दुसरं त्याचं मानसिक आणि तिसरं त्याचं आध्यात्मिक. हा सर्वांगीण विकास जर तुम्ही करून घ्यायचा असेल तर हा त्रिलिंग पूजा एक वेळच करायचं. म्हणून त्यातला आधीचं आपण पहिलं घेऊया. आधी इष्टलिंग पूजा करून घेऊ. इष्टलिंग कशाचं असावं मी काल सांगितलेलं. त्याच्यामध्ये चंद्रशिला असावी. चंद्रशिलेಯಲ್ಲಿ पावक हुट्टी इडा पिंगळ मध्यದಲ್ಲಿ अनिलव तुम्बी निम्म नेनेव परिकरव असं तो म्हणतात. म्हणजे इष्टलिंगामध्ये चंद्रशिला असावा. चंद्रशिला म्हणजे सामान्य नाही, बसवेश्वरांचं वचन आहे, दुसऱ्यांचं कोणाचे वचनामध्ये नाही. चंद्रशिला म्हणजे आता मॉडर्न एजमध्ये आम्ही सिलिकॉन डायऑक्साईड आहे ना, एक प्रकारचं सिलिकॉन डायऑक्साईड आहे. कम्प्युटरमध्ये 12व्या शतकात वापरलेले हे कम्प्युटर. आत्ताच्या कम्प्युटरमध्ये सिलिकॉन डायऑक्साईड वापरला जातो. कम्प्युटरचं ब्रेन आहे, कम्प्युटरचं ब्रेन आहे. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं आलेलं आहे. म्हणजे आता भावनात्मक कम्प्युटर झालेले आहे. पहिले आम्ही म्हणायचो की गणित करेल, डाटा ठेवेल, हा सगळं करेल. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं की रेस्पॉन्स देतो तुम्हाला. तुम्ही हसलात तर ते हसून गोष्टी करेल, रागवायचं तर रागवून. म्हणजे माणसापेक्षा पुढे जाणारी आहे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्याच्यात देखील हे चंद्रशिलाच वापरला जातो. आपल्या बसवेश्वरांनी हे 12व्या शतकामध्ये आपल्या इष्टलिंगामध्ये ठेवलेलं. बसवेश्वरांनी कोणतं शाळीग्रामचं वगैरे इष्टलिंगामध्ये पिंडी बिंडी ठेवायला सांगितलेलं नाही. हे जे माझ्या अंगठीमध्ये आहे हे जे आहे हे चंद्रशिला आहे, मून स्टोन आहे. मून स्टोन बसव कल्याणमध्ये भरपूर मिळतं. 1,96,000 शाल तिथेच होते. तर हे स्टोन जे आहे पाण्यात असते जास्त करून. गारगोटीसारखं दिसतं ते दिसायला, पण पाण्यात असतं. ह्याचं गुण असं आहे की तुम्ही 1 ग्लास पाणी घ्या, त्याच्यामध्ये चंद्रशिला टाका एक, आणि दुसऱ्या ग्लास पाणीमध्ये दुसरं कोणतंही डायमंड टाका, काही टाका, वज्र टाका त्याच वेटचं, आणि 24 तास 20 तासानंतर तुम्ही त्या टेम्परेचर मोजा. ज्याच्यामध्ये चंद्रशिला टाकलेलं आहे त्याची टेम्परेचर कमी असणार आहे त्याच्यापेक्षा 1-अर्धा डिग्रीने. आणि आध्यात्मिक दृष्ट्या हा मंगलमय आहे आणि हा माणसाला मनाला शांत ठेवतो. म्हणून चंद्रशिला शरणांनी इष्टलिंगामध्ये ठेवून त्याच्यामध्ये तुम्ही टेम्परेचर वाढवा. पावक हुट्टी बाहेर आत चंद्रशिला आहे, वर कांती लावतो. कांती कशाची लावतो? काजळ वगैरे असतात त्याच्यामध्ये. तर कांती लावलं तर काय होतं? तर कार्बन सोर्स आहे, कार्बन हीट अब्सॉर्बर आहे. म्हणजे आपल्या हे हातामधलं हीट सर्क्युलेशनमुळे जे होतो, आम्ही इष्टलिंग जेव्हा ठेवतो तिथे ते हीट अब्सॉर्ब करून आतलं चंद्रशिला थोडं गरम होतं. तर कम्प्युटरमध्ये काय करतात, ते चिप असतं, चिपमध्ये चंद्रशिला आहे, त्याच्यामध्ये करंट पास झाला की तिथे हे निघतात, काही पार्टिकल्स निघतात, त्याच्यामुळे ते गणित करतो. असं आमच्या हातात ठेवलेला इष्टलिंगामध्ये चंद्रशिला असला तर हाताचं उष्णता ते कार्बन सोर्सने पकडून आतला चंद्रशिला गरम झाला तर काहीतरी नवीन, जसं गॉड पार्टिकल म्हणा, बोझॉन पार्टिकल्स म्हणा, असे नवीन काहीतरी पार्टिकल टाकेल. त्याच्यामुळे एवढं ज्ञानातीताचं ज्ञान येईल तुमच्यामध्ये, भावातीताचं भाव येईल. म्हणून ज्ञानाचा पलीकडे जो आत्ता दिसतो आम्हाला परमात्मा, तो आपल्या ज्ञानामध्ये येईल, आपल्या अंतरंगामध्ये येईल. म्हणून हा चंद्रशिलेचं लिंग वापरायला बसवेश्वरांनी सांगितलेलं आहे. हा इंटरप्रिटेशन दुसरं काही असेल तर मला सांगा. हे एकच वचन तुम्हाला 1414 वचनामध्ये एकच दिसेल. चंद्रशिलेली पावक हुट्टी इडा पिंगळ मध्यದಲ್ಲಿ अनिलव तुम्बी निम्म नेनव परिकरव असतो. म्हणून त्या इष्टलिंगाचा आज आम्ही इष्टलिंगार्चना करत असताना पूजा करूया. बसव ओम नमः शिवाय. सर्वांनी आपल्या समोर जे वाटे आहेत त्याच्यामध्ये पाणी घ्या. आता सर्वात पहिला प्रक्रिया जलशुद्ध करून घ्यायचं. 5 बोटांना भस्म लावा. बसव ओम नमः शिवाय. ह्याच्यात थंडीत पडू देऊ नका. बसव ओम नमः शिवाय उच्चारात जेवढं जास्तीचे जास्ती बसव ओम नमः शिवाय उच्चार होत जातील ते मलाही प्रोत्साहन देईल, तुमच्या अंतरंगाला देखील ते प्रोत्साहन देईल. बसव ओम नमः शिवाय. तोंड बंद करून बसू नका. हे 5 बोटांना भस्म लावून घ्या आणि हा पाण्यावर बोट ठेवा. 5 वेळेस बसव ओम नमः शिवाय. बसव ओम नमः शिवाय. बसव ओम नमः शिवाय. बसव ओम नमः शिवाय.
बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय. 6 वेळा त्या 5ही बोटं त्या पाण्यामध्ये टाका आणि भस्म मिसळा त्याच्यामध्ये. बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय. असे आपण हा जल जे आहे हा पवित्र करून घेतलेला आहे पाणीला मंत्रोच्चाराने. बसव ओम नमः शिवाय. हा पाणी आपल्यावर शिंपडून घ्या. मी पवित्र होत आहे हे भावना आणा, आपल्यावर शिंपडून घ्या आणि अवताली भोवताली पण शिंपडून घ्या, जेणेकरून विश्व देखील पवित्र झालं पाहिजे आपल्याबरोबर आणि अंतरंगामध्ये पवित्रतेचे भावना आलं पाहिजे, म्हणून असं करून घ्या. बसव ओम नमः शिवाय. आता आम्ही जल शुद्ध करून घेतलेलं आहे. यानंतर भस्म आणि रुद्राक्षीला आव्हान करायची. ते त्याच्या पूजा विधी नाही, आव्हानाचे विधी आहे. म्हणून भस्म असं घ्या आणि त्याच्यावर विभूती असं घ्या, त्याच्यावर एक पत्री असेल तर. मला आज हा पहिल्यांदा अद्भुत पत्री मिळाली, तर एवढे करतो ते पत्री आणून देतात. मला वाटतं कुठेतरी दुसरं प्लांटचं आलेलं आहे का हे. आज अति उद्भुत पत्री आहे, ते कुठलं आहे मला माहित नाही. बसव ओम नमः शिवाय. नाही, हे आणून दिले. बसव ओम नमः शिवाय. त्याच्यावर एक पत्री दळा. तुमच्या हातात रुद्राक्षी, गळ्यात हातात असेल तर ते रुद्राक्षी घ्या. असं ठेवा. त्याच्यावर तुम्ही हे ठेवा, हात ठेवा. असं डोळे मिटवा. मी एक वचन उच्चारतो, ते वचन ऐकून घ्या तुम्ही. अय्या श्री महाविभूतींದ ಕಂಡೆ ನಿಮ್ಮ ದಿವ್ಯ ಬೆಳಗಿನ ಹೊಳಹ ಈಯನ ಕರಸ್ಥಲದಲ್ಲಿ. ಅಯ್ಯ ಶ್ರೀ ಮಹಾರುದ್ರಾಕ್ಷಿಯಿಂದ ಕಂಡೆ ನಿಮ್ಮ ದಿವ್ಯ ಮೂರ್ತಿಯ ಗಂಧದ ಗೂಡವ ಈಯನ ಕರಸ್ಥಲದಲ್ಲಿ. ಅಯ್ಯ ಶ್ರೀ ಮಹಾಪಂಚಾಕ್ಷರಿಯಿಂದ ಕಂಡೆ ನಿಮ್ಮ ದಿವ್ಯ ಪಂಚವಕ್ತ್ರಗಳ ಈಯನ ಕರಸ್ಥಲದಲ್ಲಿ. ಅಯ್ಯ ಇಂದು ಎನ್ನ ಮನದ ಆಸೆ ಈಡೇರಿತ್ತು ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ. बसव ओम नमः शिवाय. नमस्कार करून पत्रीला ताटामध्ये टाका. हा रुद्राक्ष बाजूला ठेवून घ्या. आता आपण 32 ठिकाणी भस्मधारण करायची. शिवयोगी सिद्धरामेश्वरने म्हटलेलं आहे आणि चन्नबसवेश्वर देखील म्हटलेलं आहे. 3 बोटांनी जोराने लावायचं भस्म. असं फेअर अँड लवली लावल्यासारखं असं नाही लावायचं. बसव ओम. मी आधी नवचक्राला सांगतो. नवचक्राला मी जसे जिथे जिथे लावतो तिथे तुम्ही लावा. तुम्ही बसव ओम नमः शिवाय म्हणायचं. आमचे लोक उठले सुटले इथे एकदम लावायचं आणि चला, असं नाही. हे मी जसं सांगतो तसं लावायचा प्रयोग करा पूजेमध्ये. आणि बाहेर जाताना वगैरे तुम्हाला जिथे लावायचं लावून तुम्ही जा. पण हा पूजेत प्रयोग करत असताना मी जिथे जिथे सांगतो तिथे भस्म लावा. पश्चिम चक्रದಲ್ಲಿ तुम्ही बसव ओम नमः शिवाय म्हणायचं. 3 जोरात भस्म लावायचं. पश्चिम चक्रದಲ್ಲಿ बसव ओम नमः शिवाय. हा डाव्या बाजूला आहे पश्चिम चक्र. पश्चिम चक्रದಲ್ಲಿ बसव ओम नमः शिवाय. त्याच्यावर शिखा चक्रದಲ್ಲಿ बसव ओम नमः शिवाय. ब्रह्मरंध्रದಲ್ಲಿ बसव ओम नमः शिवाय. आज्ञा चक्रದಲ್ಲಿ बसव ओम नमः शिवाय. आता 3 वेळाच लावायचे. बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय. चौथ्यांदा इथे बोट लावा. बसव ओम नमः शिवाय. विशुद्धी चक्रದಲ್ಲಿ इथे थायरॉइड ग्रंथी आहे, काल सांगितलेलं आहे मी. 3 कडे लावायचं. बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय. चौथ्यांदा इथे लावायचं. मॅन्डिबल जे आहे ना त्याच्या खाली. बसव ओम नमः शिवाय. इथे कॅरोटिड आर्टरी असते तिथे लावायचं जोरात. बसव ओम नमः शिवाय. 5व्यांदा ह्या बाजूला. असे 5 ठिकाणी इथे भस्म लावायचं. ह्याच्याने अर्धांग वायू, तुमचे थायरॉइड, हायपरथायरॉइडचे प्रॉब्लेम्स वगैरे येणार नाहीत आणि माइंड तुमचं काम चांगलं करेल, ब्रेन. बसव ओम नमः शिवाय. अनाहत चक्रದಲ್ಲಿ हृदयाच्या वर 3 वेळा. इथे मध्ये नाही, इथे हृदयावर लावायचे. बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय. मणिपूरक चक्रದಲ್ಲಿ
ಮಣಿಪೂರಕ ಚಕ್ರದಲ್ಲಿ ನಾಭಿच्या 3 ಸೈಡ್ला लावायचं. ಬಸವ ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ, ಬಸವ ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ, ಬಸವ ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ, ಬಸವ ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ. आधार चक्रದಲ್ಲಿ सर्वात मागे जायचं आणि ते माकड हाड म्हणतो ना त्याच्यावर लावायचं. तुम्हाला हसू येईल, परंतु हसलं तर बरं आहे. तिथे भस्म लावा. बसव ओम नमः शिवाय, बसव ओम. असे नवचक्रांना पश्चिम चक्र, शिखा चक्र, ब्रह्मरंध्र, आज्ञा चक्र, विशुद्धी चक्र, अनाथ चक्र, मणिपूरक चक्र, स्वाधिष्ठान चक्र, आधार चक्र असे नवचक्राला आम्ही लावलेले आहे. हे चक्र कमळदळाच्या स्वरूपात, कमळाच्या स्वरूपात पाहिलेले शरणांनी. त्याला दळ असतात. आपण मंत्रोच्चार करत असताना पाहूया जेवढं शक्य होईल तेवढं. बसव ओम नमः शिवाय. त्यानंतर तुम्ही पंचेंद्रिय लावायचे. पंचेंद्रिय कर्णंगळी कानाच्या समोर लावायचं. इथून 5 नसे येतात. जे डॉक्टर आहेत त्यांना माहिती आहे 5 नसे येतात. तिथून 3 तरी महत्वाचे आहे. ते नसे येतात त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्याला ते सगळं नस प्रोव्हाइड होतो, नर्व सप्लाय असतो. त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर हसरा चेहरा असायला पाहिजे, रागीट नसायला पाहिजे, तुमचं एक्सप्रेशन चांगलं असायला पाहिजे. तुमचं बेल्स पाल्सी म्हणून एक रोग असतं, ते तोंड वाकडं होतं त्याच्यामध्ये, तो येऊ नये असं जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही इथे भस्म व्यवस्थितपणे कानासमोर बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय, बसव ओम ना. कणिगे ज्यांच्या ऑपरेशन होऊन आयओएल टाकलेलं नाही किंवा आयओएल टाकलेली आहे त्यांनी एक बोटाने हळू लावायचं भस्म. परंतु ज्यांचं ऑपरेशन नाही झालं तर त्यांनी व्यवस्थितपणे एक बोटाने जोरात लावलं तरी चालतंय. बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय. याच्याने कॅटरॅक्ट येणार नाही तुम्हाला आणि डोळ्याचे दुसरे प्रॉब्लेम पण कमी असतात दररोज तुम्ही असं लावलं तर. नासिके की ज्यांना योग करायचा आहे, प्राणायाम करायचा आहे त्यांनी नासिकाला लावायचं. कारण नाशिकमध्ये इथे जे नर्व असते ब्रेनचे ते बाहेर आहेत असे म्हणतात, म्हणून तिथे लावायचं. बसव ओम नमः शिवाय. आणि जिव्ह्याला पंचेंद्रियमध्ये जीभ फार महत्वाचं आहे. तर जिव्ह्याला आपण जीभाला नाही लावायचं, बाजूला लावायचं. जिव्ह्याला ह्याच्यासाठी की हा जो काही हा शब्दाचं जग आहे. सकाळी उठल्या उठल्या जिव्ह्याला असे भस्म मी लावतोय तुला, नुडीदरे मुत्तीना हार दंतीर बेको. तुम्ही जर उच्चार केला तर कसं मोत्यासारखं तुमचे शब्द असलं पाहिजे, दुसरं दुखवलं नाही गेलं पाहिजे असं सकाळी सकाळी त्याला सांगायचं पूजा करत असताना. म्हणजे दिवसभर तुमचं चांगलं चालतंय. बघा एक शब्दामुळे काय काय तुमच्या घरामध्ये प्रमाद होतात तुम्हाला माहिती आहे. तर सासू सुनबाईंचं तरी ह्याच्यातूनच सुरू होतं. तू असं का बरं बोललीस सुरू होतं. म्हणून सकाळी सांगायचं तू असं कसं, काही बोलायचं नाही, मोत्यासारखं शब्द काढ म्हणून जिभेला लावल्यासारखं करायचं. त्वक्कुई घे. चामडी सुद्धा मोठा ज्ञानेंद्रिय आहे. तर पूर्ण शरीराला भस्म लावलं तर उत्तमच आहे, पण एक ठिकाणी कुठेतरी चामडीला लावतो म्हणून असे पंचेंद्रियांना आम्ही भस्म लावायचं. त्यानंतर तुमचे सर्व जॉईंट पेन होत आहेत हल्ली, सर्व किळ्यांना सर्व जॉईंट्सला तुम्ही भस्म लावायचं. बसव ओम, बसव ओम नमः शिवाय म्हणत लावायचं. त्याचा श्वास आणि ह्याचं दोन्ही मिळून शक्ती येते. बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय. आता तुमचे पादंगळे घे. अनेक लोक आपल्या बोटांना कधी पाहिलेलं नसतं. अंघोळ असंच वरून पाणी टाकायचं, ते खाली जायचं, पायाला गँग्रीन झालेलं असतं, बोट दिसत नाही. महाराज लोक मात्र आपल्या बोटाला दर दिवशी भस्म लावतात. तर तुम्ही हा पायांचं सर्व बोटांना भस्म लावायचं. बसव ओम नमः शिवाय, बसव ओम नमः शिवाय. नंतर गुडघ्याला लावा. स्त्रियांनी आपल्या घरी जाऊन व्यवस्थित गुडघ्याला भस्म लावून घ्या. तुमचं गुडघं दुखणं कमी राहील. आणि गुडघ्या दुखण्याला हल्ली महत्वाचं कारण आहे, तुम्ही घरामध्ये जे टाईल्स ग्रॅनाइट्स वगैरे जे घातलेले आहे ना ते महत्वाचं आहे. वर 100 किलो ते न्यूटनचा नियम आहे, ऍक्शन अँड रिॲक्शन आर अपोजिट अँड इक्वल इन डायरेक्शन म्हणून. तर तुम्ही 100 किलोचे वजन वाढलेले असते आणि खालून ते जे ग्रॅनाइट आहे ते 100 किलो तुमच्या नी जॉईंट वर टाकते, त्याच्यामुळे ते लवकर खराब होऊन जातात. स्त्रियांनी सर्वांनी आपल्या घरामध्ये स्लीपर वापरायचं. स्लीपर वापरायचं. ते
चांगलं धुतलेलं स्लीपर घरात वापरण्यासाठीच ते असावं आणि मोठे मोठे जाड स्लीपर मिळतात हल्ली, ते स्लीपर वापरा, तुमचे नी जॉईंट जर कमी होते. बसव ओम नमः शिवाय असे आम्ही 32 ठिकाणी याचं भस्म लावलेले आहे. आता रुद्राक्षी धारण करायचं. बसव ओम नमः शिवाय. विविध प्रकारचे रुद्राक्षी आहेत. 21 मुखी, 14 मुखी, 7 मुखी, 11 मुखी, विविध प्रकार. मला एका हे संतांनी दिलेलं आहे, तर ते मी घेतलं सहज. सर्वांना ते शक्य असतं की नाही मला माहीत नाही, पण हे साधे रुद्राक्षी अतिउत्तम आहे. तर हे साधा रुद्राक्षीचे घ्यायचं, रुद्राक्षी धारण करायचं. आणि ज्यांना योग चांगलं, इष्टलिंग योग चांगलं व्हावं असं वाटतं, तर हे डोक्यावर घालण्यासाठी सुद्धा हे असतात. ह्याच्यामध्ये 40 रुद्राक्षी आहेत. तर भोवताली 36 असतील आणि मध्ये 4 चक्रासाठी एक रुद्राक्षी, आणि त्याच्यामध्ये देखील विविध प्रकारचे रुद्राक्षी आहेत. त्या रुद्राक्षी तुम्ही करून इष्टलिंग योग जर केला तर अद्भुतप्रमाणे परिणाम मिळेल. नाहीतरी ना तेच टाकावं असं कंपल्सरी नाही. ज्यांना इच्छा आहे तर मी तुम्हाला सांगितलं 36 भोवताली असतात आणि मध्ये 4 असतात. बसव ओम नमः शिवाय असे रुद्राक्षी धारण करून आता सर्वात पहिले आपण भस्म धारण केलं. त्यानंतर ते भस्माला पाणी शुद्ध करून घेऊन भस्म धारण करून मग आता इष्टलिंग योगासाठी जाऊया. बसव ओम नमः शिवाय. आता आपण इष्टलिंग काढा. आपले माहेरचा एखादा माणूस आला तर तुम्ही किती प्रेमाने त्याला बोलवून घेता. हा इष्टलिंग केलं ब्रह्मांडाचा परमात्मा आहे, त्याला किती प्रेमाने तुम्ही आवाहन करावं. अक्षरशः ज्या लोक खोलावर गेलेले आहेत, माझ्या एक्झाम्पल मध्ये आहेत लोक, की ते लिंग काढत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात, आम्ही पाहिलेली. बसव ओम नमः शिवाय. बसवना मूर्तीये ध्यानक्य मूला. बसवना कीर्तिये ज्ञानक्य मूला. बसवा बसवा ಎಂಬುದೇ भक्ती काणा. कपिल सिद्ध मल्लिकार्जुना. आता हा लिंगाला भस्म ते नंतर लावा. अहो ते नंतर लावा. हे आधी जलस्नान टाक लिंगाला. मी एक वचन म्हणतो, ऐकून घ्या आणि त्याच्यावर पाणी टाकायचं. हा पवित्र केलेलं पाणी आहे, ते तुम्ही त्याच्याने स्नान टाकायचं. ಸಜ್ಜನಳಾಗಿ ಮಜ್ಜನ ಕೆರಿವೆ ಶಾಂತಳಾಗಿ ಪೂಜೆಯ ಮಾಡುವೆ ಸಮರತಿಯಿಂದ ನಿಮ್ಮ ಹಾಡುವೆ ಚನ್ನ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನಯ್ಯ ನಿಮ್ಮ ನಗಲದ ಪೂಜೆ ಅನುವಾಯಿತೆಂದೆನಗೆ ಬಸವ ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ ಬಸವ ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ ಬಸವ ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ बसव ओम नमः शिवाय. आता इष्टलिंग काढा. त्याला आपल्या कॉटन कपड्यांनी स्वच्छ करायचे. कॉटन असलं तर उत्तम आहे. आधी सिल्क वापरायचे, पण ते प्राणी हिंसा होते म्हणून, प्राण हिंसा होते सिल्क तयार करण्यासाठी, म्हणून ते काही शरणांनी, आत्ताच्या शरणांनी ते बंद करायला सांगितले, पण कॉटन सर्वात उत्तम. बसव ओम नमः शिवाय. असं स्वच्छ करून ह्या हात असं घर्षण करा जरा, कारण चंद्रशिलेली पावक हुट्टी म्हटलेलं आहे. हे असं हात साफ करून घ्या दोन्ही हातात. मग हा भस्म घेऊन आपल्या हातामध्ये पंचकोण काढा, शक्य असेल तर. बसव ओम नमः शिवाय. हे पंचकोण काढता आलं तर काढा, नाही काढता आलं तर काही प्रॉब्लेम नाही. ओम लिहा. ओम लिहिता नाही जरी आलं तर मध्ये एक टिंब द्या भस्माचं. बसव ओम नमः शिवाय. बसव ओम नमः शिवाय. उजवा हात साफ करून घ्या, कारण आपल्याला काळा रंगाचं महत्व इष्टलिंगाचं मी काल सांगितलेलं आहे. ते काळा रंग बघायचा आहे. मग त्याला भस्म लावून पांढरं करायचं नाही, किंवा तिथे ज्योती ठेवून ते ज्योती घ्यायचं नाही, काळा रंग बघायचा आहे. म्हणून हा लिंग जे आहे ते मध्यभागी ठेवा. भस्म लावा त्या बाजूला, आपल्या साईडला नाही, आपणाला बघायचं आहे ते. त्या बाजूला भस्म ठेवा, लावा. आणि एक
किंवा 2 पत्रीदळ त्याच बाजूला ठेवा, अर्पण करा. पत्रीदळ नसतील तर पांढरे पुष्प वापरा. गुलाबी रंगाचे हे ते असले पुष्प नाही ठेवायचे तिथे. बसव ओम नमः शिवाय. आता आपण इष्टलिंग अर्चना करत आहोत. ह्याच्यामध्ये काय बसवेश्वरने सांगितलेलं आहे, ಪಶ್ಚಿಮ ಪದ್ಮಾಸನದಲ್ಲಿ ಕುಳ್ಳಿರ್ತು ನಿಟ್ಟೆಲುಬು ಮುರಿದು ತುಟಿ ಮಿಡಕದೆ ಅಟ್ಟೆ ಆಡಿತಲ್ಲ ಬಿಟ್ಟ ಕಣ್ಣು ಬಿಗಿದ ಹುಬ್ಬು ब्रह्मरंध्रದಲ್ಲಿ कट्टेगुडिया. तर तुम्ही पश्चिम पद्मासनाದಲ್ಲಿ कुळिरतो म्हणजे उत्तर दिशेला चेहरा करून बसायचं. पश्चिम पद्मासन तुम्ही सर्व त्या दिशेने बसलेले आहात मला असं वाटतं. तर उत्तर दिशेला चेहरा करून मुख करून बसायचं. निट्टेलबु मुरिदो सरळ बसायचं, असं नाही, सरळ बसायचं. सर्वांनी सरळ बसायचं. हे हात एवढं उचलायचं की ह्या लिंगाचा जो आहे वरचा टोक तो आपल्या नाकाच्या लेवलला येईल. आणि हा लिंग डाव्या बाजूला असावा आणि 10 सेंटीमीटर ते 12 सेंटीमीटर दूरी असावी. जास्त दूर असला असं पकडला तर तुमचं डोकं दुखेल. जवळ आलं तर हे 2 दिसतील तुम्हाला. म्हणून हे 10 सेंटीमीटरच्या अंतरावर ठेवायचं. आता सर्वांनी हा लिंगाला अनिमिष दृष्टी होऊन म्हणजे अर्धा डोळे मिटून ते लिंगाला बघायचं. लिंग जेव्हा तुम्ही निरीक्षण करत असता तुमच्या डोळ्यातून अश्रू येतात, पाणी येतात, पण चिंता नका करू. ते तुम्ही डोळं जे आहे ते पाणी येऊ द्या, ते चांगलं आहे. परंतु डोळे मिटू नका, पापणे बडवू नका. मी काही वचन म्हणतो तुम्ही ऐकून घ्या, तुम्ही बघत राहा फक्त. ತಂದೆ ನೀನು ತಾಯಿ ನೀನು ಬಂಧು ನೀನು ಬಳಗ ನೀನು ಎನಗೆ ನೀವಲ್ಲದೆ ಮತ್ತಾರು ಇಲ್ಲವಯ್ಯ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ ಹಾಲಲದ್ದು ನೀರಲದ್ದು ಅಯ್ಯ ಎನ್ನ ಹೃದಯದಲ್ಲಿ ವ್ಯಾಪ್ತವಾಗಿದ್ದ ಪರಮಚಿತ್ ಬೆಳಗನೆ ಹಸ್ತಮಸ್ತಕ ಸಂಯೋಗದಿಂದ ಮಹಾ ಬೆಳಗನ್ನಾಗಿ ಬಿಟ್ಟಿರಲ್ಲ. ಅಯ್ಯ ಎನ್ನ ಮಸ್ತಕದಿಂದೊಂದು ಗೂಡಿದ ಮಹಾ ಬೆಳಗನೆ ತಂದು ಎನ್ನ ಭಾವದಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟಿರಲ್ಲ. ಅಯ್ಯ ಎನ್ನ ಭಾವದಿಂದೊಂದಾದ ಮಹಾ ಬೆಳಗನೆ ತಂದು ಎನ್ನ ಮನದಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟಿರಲ್ಲ. ಅಯ್ಯ ಎನ್ನ ಮನದಿಂದೊಂದು ಗೂಡಿದ ಮಹಾ ಬೆಳಗನೆ ತಂದು ಎನ್ನ ಕಂಗಳಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟಿರಲ್ಲ. ಅಯ್ಯ ಎನ್ನ ಕಂಗಳಲ್ಲಿ ಮಹಾ ಬೆಳಗನೆ ತಂದು ಎನ್ನ ಕರಸ್ಥಲದಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟಿರಲ್ಲ. ಅಯ್ಯ ಎನ್ನ ಕರಸ್ಥಲದಲ್ಲಿ ಮಹಾ ಬೆಳಗ್ಗೆ ಥಳೆ ಥಳೆದು ಬೆಳಗ್ಗೆ ಹೊಳೆದು ಅಖಂಡ ತೇಜವಾಗಿ ಇಷ್ಟಲಿಂಗವೆಂಬ ದೃಷ್ಟವ ತೋರಿ ನಿಶ್ಚಿಂತ ಶ್ರೋತ್ರದಲ್ಲಿ ಸೃಜಿಸಿದಿರಲ್ಲ. ನಿಶ್ಚಿಂತ ಶ್ರೋತ್ರದಲ್ಲಿ ಸೃಜಿಸಿದ ಸುಮಂತ್ರಗಳೊಳಗೆ ನೀವು ನಿಮ್ಮ ಮಹಾ ಉದುಗಿದಿರಲ್ಲ. ಅಯ್ಯ ಎನ್ನ ಆರಾಧ್ಯ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ ಇಂತಪ್ಪ ನಿಮ್ಮೆರು ಎನ್ನೊಳಗೆ ತೋರುತ್ತಿರದಿರಲ್ಲ. ಬಸವ ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ. ಜಗದಗಲ ಮುಗಿಲಗಲ ಮಿಗಿಯಗಲ ನಿಮ್ಮಗಲ ಪಾತಾಳದಿಂದ ತತ್ತ ನಿಮ್ಮ ಶ್ರೀ ಚರಣ ಬ್ರಹ್ಮಾಂಡದಿಂದ ತತ್ತ ನಿಮ್ಮ ಶ್ರೀ ಮುಕುಟ ಅಗಮ್ಯ ಅಗೋಚರ ಅಪ್ರತಿಮ ಲಿಂಗವೇ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ ಎನ್ನ ಕರಸ್ಥಲಕ್ಕೆ ಬಂದು ಚುಳುಕಾದಿರಯ್ಯ. ಬಸವ ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ. ಲಿಂಗವ ಪೂಜಿಸುತ್ತಾ ಜಂಗಮದ ಮುಖವ ನೋಡುತ್ತಿರ್ಪ ಸುಖವ ಕೊಡು ಕಂಡಾಲಿಂಗವೇ ಪರಮ ಸುಖವ ಕೊಡು ಕಂಡಾಲಿಂಗವೇ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ ಇದೇ ವರವ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಬೇಡಿಕೊಂಬುವೆ. ಬಸವ ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ. आता तुम्ही 36 वेळा दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. श्वास असा घ्यायचं की आपलं श्वासाचे आवाज आपल्याला ऐकू आला पाहिजे. 36 वेळा मी 36चं संकेत ठेवतो. तुम्ही फक्त श्वास घ्या, सोडा आणि लिंगाला त्याच्यात टोटली मग्न होऊन ते लिंग संपूर्ण लिंग पहा. त्याच्यावरचं एक बिंदू नव्हे, पूर्ण लिंग पहा आणि 36 वेळा दीर्घ श्वास घेत सोडत पहा. आणि मी जसं जसं सांगतो ते अंतरंगामध्ये घ्यायचा प्रयत्न करा. काही विचार करू नका, विचार शून्य व्हा. आता तुमच्या लिंगावर हळूहळू प्रकाश दिसायला लागेल. हा दिव्य प्रकाश आहे.
हा परमात्माचा प्रकाश आहे. वर लाल दिसतोय, त्याच्या खाली लिंगाचा काळापणा दिसतोय. तो प्रकाश हळूहळू तुमच्या चेहऱ्याकडे येईल. तुमचा संपूर्ण चेहरा वापरेल, व्याप होईल. त्यानंतर पूर्ण शरीर व्यापेल. तुम्ही आता त्या प्रकाशाच्या, दिव्य प्रकाशाच्या समुद्रात आहात. त्याच्यावर पोहा तुम्ही, त्या समुद्रावर. अद्भुत प्रकाश आहे. जिकडे पहा तिकडे प्रकाशच प्रकाश. ब्रह्मांड पूर्ण व्याप्त आहे ते. हळूहळू त्या प्रकाशातून बाहेर या. तो सर्व प्रकाश एकत्रित करा. तो प्रकाश जो आहे आता तुमच्या भ्रुकुटीमध्ये आणा. तिथे तो तुम्हाला चंद्राकारात दिसेल. शीतल चंद्राकारात तो प्रकाश दिसेल. हा अंतरंगामधला परमात्माचा प्रकाश आणि बाह्य ब्रह्मांडाचा त्याचा अरविंद प्रकाश आहे. हळूहळू ते चंद्राकाराच्या प्रकाशाला लिंगाकडे न्या. ते इष्टलिंगामध्ये समाविष्ट करा, सन्निहित करा. आता इष्टलिंग क्रियालिंग झालेली आहे तुमचं. क्रियालिंग म्हणजे ऍक्टिव्ह लिंग झालेलं आहे. त्याच्यामध्ये महाप्रज्ञेचा आविष्कार झालेला आहे. आता हा क्रियालिंग जे आहे तुमच्या कल्याणासाठी आलेलं आहे. तुम्हाला जे पाहिजे त्यांना विचारून घ्यायचं. आणि ज्यांच्या हातामध्ये क्रियालिंग आहे त्याच्या भोवताली अवताली भोवताली मंगलमय होईल. सगळीकडे मंगल पसरेल. एक सुंदर विश्व तुम्हाला दिसेल. बसव ओम नमः शिवाय. आता त्या लिंगाला हळू स्पर्श करा आपल्या भ्रुकुटीला. तुमचा हा आतला ब्रेन पूर्ण प्रकाशमय राहील होईल. तर हळूहळू लिंग खाली आणा हृदयावरून. असे ते पत्री काढा आणि ह्याच्यात टाका. आता लिंगोदक करून घ्यायचे किंवा तीर्थ करून घ्यायचे. मी जसं म्हणतो तसं म्हणत ते 5 बोटांनी पाणी टाकायचे त्याच्यावर पवित्र केलेला. आणि एवढं पाणी टाकायचं की ते फक्त लिंग धुईल. जास्त पाणी न टाकावी वाहून जाण्यासारखं. कारण त्याच्यामध्ये ते रोगनिवारक शक्तीचे किरण त्याच्यावर पडलेले. तर त्यामुळे इष्टलिंगಕ್ಕೆ समर्पण म्हणा. इष्टलिंगಕ್ಕೆ समर्पण. प्राणलिंगಕ್ಕೆ समर्पण. भावलिंगಕ್ಕೆ समर्पण. गुरुलिंग जंगमಕ್ಕೆ समर्पण. आता हा लिंग वर पकडून ह्या तीर्थपान करा. आणि त्यानंतर हे काढून तुमचं जे काय